तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा असं कुठेतरी बाहेर पडा, उंच बरारी घ्या. ठीक आहे, आता असं बोलत नाही की इंडियामध्ये राहून सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकत नाही किंवा नाही, असं नाहीये. तुम्ही जर कॅपेबल आहात तर तुम्हाला इंडियामध्ये सुद्धा पैशाचा पाऊस पडू शकतो. परंतु असं होतं ना रे अशा मुवमेंटला की तुम्हाला कुठेतरी पैसा खूप इम्पॉर्टंट असतो. मग त्या मुवमेंटला तुम्ही जर बाहेर पडला, गल्फ कंट्रीमध्ये जरी आला तरी ते चांगलं होईल. रामराम मंडळी, कशा आहात? मजेत आहात का? मजेत असेल असावं. तर तुमचं रेव्हरंड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर मला वाटलं की थोडं लोकेशन चेंज करू आणि मी लोकेशन चेंज केले. पाहू शकता तुम्ही, आपण आपल्या ऑफिसमध्ये व्हिडिओ बनवतोय. तर ठीक आहे, आता माझे जो ऑफिस मधला स्टाफ आहे ते जास्त मला सबस्क्राईब करतात, परंतु त्यांना आपली लँग्वेज कळत नाही. त्यामुळे त्यांना आपण काय बोलतो हे कळण्याचा प्रश्नच येत नाही. आणि पहिली गोष्ट, ऑफिसमध्ये व्हिडिओ बनवायला म्हणजे ठीक आहे, परमिशन घ्यावे, हे सगळं करावं लागतं. परंतु ठीक आहे, आपण बनवतोय. कारण एवढं काय हे नाहीये यार, आपण नॉर्मल फक्त व्हिडिओ शूट करतोय आणि जे माझे काय बंधू आहेत, बहिणी आहेत, त्या लोकांना प्रॉपर माहिती देतोय दुबई बद्दलची. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की रेसिडेंट व्हिसा दुबईमध्ये तुम्ही कसा घेऊ शकता, त्यासाठी काय प्रोसेस असते. कारण भरपूर लोक ह्या गोष्टीपासून वंचित आहेत. त्या सगळ्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता हा जो रेसिडेन्स व्हिसा आहे ना, त्या रेसिडेन्स व्हिसासाठी कंपनीच्या काही टर्म अँड कंडिशन असतात. आता ते डिपेंड करतं कोणत्या कंपनीची काय पॉलिसी आहे. आता काही कंपनी आहेत ना, त्या रेसिडेन्स व्हिसा लावण्यासाठी, अप्लाय करण्यासाठी त्याचे चार्जेस पे करतात, पैसे घेतात. काही कंपनी असतात ज्या कंपनी प्रॉपर आहेत, चांगल्या आहेत, त्या फ्री रेसिडेन्स व्हिसा देतात. फॉर एक्झाम्पल आपली कंपनी कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही व्हिसा लावण्यासाठी. परंतु याच्या अपोजिट काही अशा कंपनी आहेत त्या 5,500, 6,000 दिरहम म्हणजे इंडियाचे 12 1,30,000च्या दरम्यान एवढी कॉस्ट ते घेतात फक्त रेसिडेन्स व्हिसा लावण्यासाठी. आता मी तुम्हाला हे सांगण्यामागचा उद्देश काय, कारण जे आपले बिगिनर्स असतात, जे पहिल्यांदा दुबईमध्ये ट्रॅव्हल करतायत, त्यांना कळावं की अशा प्रकारचे विजे लागतात. म्हणजे ते मेंटली त्यांना समजेल की आपण जर दुबईमध्ये जातोय तर आपला रेसिडेन्स व्हिसा वेगळा लागेल आणि त्याचे कदाचित त्याला कॉस्ट पे करावी लागेल, कदाचित कंपनी करेल. तर मंडळी, एक गोष्ट क्लिअर ठेवा की व्हिजिट व्हिसा आणि रेसिडेन्स व्हिसा हा वेगळा असतोय, कम्प्लिटली वेगळा असतोय. कारण असं नको व्हायला की तुम्हाला वाटेल की मी व्हिजिट व्हिसा सांगतो की काय. कारण आज मी स्पेशली बोलतोय फक्त रेसिडेन्स व्हिसा. व्हिजिट व्हिसाचा व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिक केलाय. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जा आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा. तर रेसिडेन्स व्हिसा म्हणजे काय असतो आणि व्हिजिट व्हिसा म्हणजे काय असतो. व्हिजिट व्हिसा हा फक्त आपण फिरण्यासाठी, म्हणजे आपण दुबईला ट्रॅव्हल करायला चाललोय, दुबई आपण एक्सप्लोर करायला चाललोय, तर त्या गोष्टीसाठी आपण वापरतो व्हिजिट व्हिसा. आणि रेसिडेन्स व्हिसा म्हणजे काय की आपण दुबईमध्ये जॉब शोधण्यासाठी गेलोय आणि आपल्याला जॉब भेटलाय आणि आपण त्या व्हिजिट व्हिसाचा कंपनीने आपल्या कन्वर्ट केलं त्याला एम्प्लॉयमेंट व्हिसामध्ये, म्हणजे तो झाला आपला रेसिडेन्स व्हिसा. तुमच्याकडे जर रेसिडेन्स व्हिसा असेल तर तुम्हाला दुबईमध्ये काय काय फॅसिलिटी मिळू शकतात. तुम्हाला मी काय थोडक्यात सांगतो. थोडक्यात म्हणजे तुम्हाला बँकमध्ये अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं. ओके, ही पहिली फॅसिलिटी. तुम्हाला लोन सुद्धा मिळतं, होय. आणि माझ्या मित्रांनी घेतले सुद्धा लोन, पण त्याचे सुद्धा ते काय इंटरेस्ट करतात, म्हणजे इंटरेस्ट पे करावा लागतो. जर आपण दिवस मिस केला तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लावतात. ते अशातली गत आहे. प्लस क्रेडिट कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती मिळू शकतात. जर तुम्ही समजा दुबईमध्ये जॉब साठी नाही तर बिझनेस साठी येत आहे तर तुम्हाला इन्व्हेस्टर व्हिसा घ्यावा लागतो. होय, जर तुम्ही येताय तर तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणजेच पार्टनर व्हिसा हा तुम्हाला घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इन्व्हेस्टर व्हिसा घेतलाय, तुम्ही बिझनेस करताय, सर्व काय करताय आणि असं इन फ्युचर तुम्हाला वाटतंय की मी आता चांगल्या प्रकारे कॅपेबल झालोय, मी फायनान्शियली ठीक आहे आणि मला कुठेतरी माझी फॅमिली घेऊन यायची आहे, तरी सुद्धा तुम्ही फॅमिलीला आणू शकता. कसे? फॅमिलीला तुम्ही स्पॉन्सर व्हिसा करू शकता. आता दुबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसे दिले जातात. आता मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगत आहे त्यांचं, कारण तो खूप मोठा व्हिडिओ आहे. थोडक्यात सांगतो. तुम्हाला 10 वर्षाचा व्हिसा मिळतो,
तुम्हाला गोल्डन व्हिसा सुद्धा मिळतो, तुम्हाला लाईफ टाईम व्हिसा सुद्धा मिळतो, परंतु तुम्हाला नॅशनॅलिटी दिली जात नाही, हे लक्षात ठेवा. जर समजा कोण असा इंडियन असेल, तुमचा मित्र बोलत असेल की मला नॅशनॅलिटी भेटले दुबईची, तर बोलायचं तू आम्हाला खोटं बोलतोयस. असं होतच नाही. दुबई कोणालाही नॅशनॅलिटी देत नाही. खरं तर आज माझं मनच नव्हतं व्हिडिओ करायचं, जर सांगायचं झालं तर, परंतु मला वाटलं की ठीक आहे बनवूया. कारण मला वाटतंय की आपले जे काही भाऊबंद आहेत, भाऊबंद बोलतो मी सगळ्यांना, कारण तुम्ही एक प्रकारे माझी फॅमिली आहात, जे आपले सबस्क्रायबर आहात ते फॅमिली आहात. तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा असं कुठेतरी बाहेर पडा, उंच बरारी घ्या. ठीक आहे, आता असं बोलत नाही की इंडियामध्ये राहून सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकत नाही किंवा नाही, असं नाहीये. तुम्ही जर कॅपेबल आहात तर तुम्हाला इंडियामध्ये सुद्धा पैशाचा पाऊस पडू शकतो. परंतु असं होतं ना रे अशा मुवमेंटला की तुम्हाला कुठेतरी पैसा खूप इम्पॉर्टंट असतो. मग त्या मुवमेंटला तुम्ही जर बाहेर पडला, गल्फ कंट्रीमध्ये जरी आला तरी ते चांगलं होईल. आणि तुम्ही जर एज्युकेटेड असाल तर त्याचा तुम्हाला प्लस पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. त्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडा विचार करा की मला कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. आता माझं पण असं काही नव्हतं, आता माझं ठीक चाललं होतं सगळं, तिकडे काम करत होतो, आपला चॅनल सुद्धा होता, तरी पण मी बाहेर पडलो. कारण कुठेतरी असं वाटतं त्या मुवमेंटला की आता कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे. ठीक आहे, विषय भरकटतो. तर आता आपण मुद्दा हा होता की मला तुम्हाला सांगायचं होतं की रेसिडेन्स व्हिसा म्हणजे काय असतो, आणि त्याला म्हणजे नाही का, आता काही लोकांना वाटतं रे की रेसिडेन्स व्हिसा, वर्क व्हिसा म्हणजे किती खर्च येईल, काय येईल, माहिती नसतं त्यांना. आणि काय एजंट लोक त्यांना फसवतात की तुम्हाला ह्या व्हिसाचे पैसे द्यावे लागतील, एवढे पैसे असं नसते. जर चांगली जेन्युइन कंपनी असेल तर तुम्हाला ती विदाउट कॉस्ट एनी मनी ती तुम्हाला हायर करू शकते कंपनीमध्ये. जर कंपनी फ्रॉड आहे, जर कंपनी नाही का 19-20 आहे, तर 100% तुमच्याकडून पैसे घेतील. म्हणून कंपनी चांगली आहे, जेन्युइन आहे, ते तुमच्याकडून कॉस्ट घेणार नाही, तुम्ही ते लक्षात ठेवा. आणि काही कंपनी चांगल्या असून सुद्धा पैसे घेतात, कारण आता हल्ली ते जास्त होते दुबईमध्ये. का तर लोकांचा तिकडे येण्याचा जो भर आहे ना तो वाढत चाललाय. कमीत कमी 200 पेक्षा जास्त कंट्रीचे लोक दुबईला ट्रॅव्हल करतात, दुबईला आहेत सध्या. त्यामुळे कुठेतरी तो प्रेशर सुद्धा वाढतो, कारण कॉम्पिटिशन जास्त आहे. म्हणून हे तुम्हाला ह्या व्हिडिओत तुम्हाला सांगावं असं मला वाटलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.